8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे। विधानभवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। विधानभवन सचिवालयानं हे सत्र 8 डिसेंबरला सुरू होणार असल्याचं पत्र नागपूर विधानभवनातील कक्ष अधिकारी यांना पाठवलेलं आहे। पत्रामध्ये विधानभवनातील पीठासीन अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या कक्ष आणि निवास व्यवस्थेची तयारी करण्याचे निर्देश दिले। 2 आठवड्यांच्या या सत्रात एकूण 10 दिवसांचं कामकाज असणार आहे। 26 नोव्हेंबरपासून मुंबईहून साहित्याचं आगमन सुरू होणार आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण यंदाचं हिवाळी अधिवेशन हे कधी होणार याबाबत आशंकता व्यक्त करण्यात येत होती। कारण त्यामागे कारणही तसंच होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि दुसरं कंत्राटदारांचा कामबंद आंदोलन। मात्र आता विधिमंडळ सचिवालयाने स्पष्ट केलेलं आहे की नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन आहे ते 8 डिसेंबर पासूनच होणार आहे आणि त्यासाठी कक्ष अधिकारी आणि इतर पीठाधिकारी जे आहेत, पीठासीन अधिकारी, त्यांच्या निवासाची आणि ऑफिसेसची सोय करण्याची सूचनापत्र जे आहे ते नागपुरातील कक्ष अधिकाऱ्यांना प्राप्त झालेलं आहे। त्यानुसार हे 10 दिवसाचं कामकाज इथे होणार आहे। 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान हे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे आणि त्यासाठी 26 नोव्हेंबर पासून साहित्याची आणि 27 नोव्हेंबर पासून अधिकाऱ्यांच्या नागपुरात आगमन होण्यास सुरुवात होणार आहे। एकूणच पाहता नागपूरचं हे हिवाळी अधिवेशन आहे आणि हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर होत असल्यानं नेमकं या अधिवेशनात काय होतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।